मित्रांनो, आज 1 जुलै राष्ट्रीय डॉक्टर दिन. डॉक्टर प्रत्येक मानवी आयुष्यातला एक खूप महत्त्वाचा घटक. जेव्हा आपल्याला कुठला आजार येतो, सगळ्यात पहिलं नाव आपल्यासमोर डॉक्टरांचं येतं. अनेक ठिकाणी जेव्हा आजाराची गंभीरता ही अधिक मोठी असते, तेव्हा याच डॉक्टरांना आपण देवासारखं मानतो. आज त्यांना धन्यवाद म्हणण्याचा दिवस. म्हणून आज आपण आलेलो आहोत डॉक्टर मधुराव यांच्या हॉस्पिटलमध्ये. तर सर, सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. धन्यवाद. 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 तर पहिला प्रश्न माझा असा की मूळव्याध म्हणजे नेमका कोणता आजार आहे? मूळव्याध म्हणजे संडासच्या जागेवर रक्तवाहिन्या असतात, ज्यांचं काम आहे रक्त वर घेऊन जाणे. पेशंट काय करतात, संडास करताना जोर देतात, बैठक व्यवसाय, गाडी जास्त चालवणे, अनुवंशिकता, तिखट तेलकट खाण्यात आलं तर हेच रक्तवाहिन्या फुगून जातात आणि फुगलेले रक्तवाहिन्याला आपण मूळव्याध म्हणतो. आणि हा जो आजार आहे हा आपण आपली जीवनशैली कशी आहे, आजच्या काळामध्ये जीवनशैली धावपळ, धकाधकीचं जीवन, फास्ट फूड, हे जीवनशैलीमध्ये हे आजार आम्हाला बरेच पेशंट माझ्या हॉस्पिटलला हे आजार घेऊन येतात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य हे आहे की मला असं तरी वाटतं की 17 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मिस्टर स्वप्नील की प्रत्येक माणसाला मूळव्याध हा आजार होणारच. असं माझं एक एकत्रित मत आहे. बिकॉज आय एम सीइंग लॉट ऑफ पेशंट्स फ्रॉम एव्हरी एज ग्रुप. म्हणजे प्रत्येक वयोगटाचे आपल्याकडे पेशंट्स आहेत आणि प्रत्येक वयोगटामध्ये आपण हे पेशंटमध्ये बघितलंय. आणि इतिहास घेताना असं समजतं की कुठे ना कुठेतरी त्यांची जी जीवनशैली आहे ते बिघडलेली आहे. त्याच्यामुळे हा जे आजार आहे कोणता व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे होत नाही. मूळव्याध हा आजार जो आहे आपलं लाईफस्टाईलमुळे हा आजार होतो. सो बेसिकली हा एक लाईफस्टाईल डिसऑर्डर असं आपण म्हणू शकतो. हा आजार होण्यामागचे मुख्यतः कुठले कारण असू शकतात? जसं मी तुम्हाला सांगितलं आता की मुख्य कारण म्हणजे की जे जीवनशैली आहे ते. पण त्याच्यात मी नेहमी माझ्या पेशंटला सांगत असतो, गुड टॉयलेट हॅबिट्स आणि गुड फूड हॅबिट्स हे जर आपण केलं व्यवस्थित तर मूळव्याध होत नाही. सो कारण काय, बॅड टॉयलेट हॅबिट्स म्हणजे वेळेवर संडास न जाता, कोणी एका दिवसात संडास वारंवार जातात, कोणी 2 दिवसात एकदा संडासाला जातात, कोणाची संडासची वेळ ठराविक नसते, कोणी संडास गडबडमध्ये करतात. म्हणजे जे शौचाची जी प्रक्रिया आहे त्याला महत्त्व दिलं पाहिजे. आयुर्वेदशास्त्रामध्ये तुम्हाला सांगतो, मलमूत्र विसर्जनाची वेळ हे सकाळची सांगितलेली आहे, ब्राह्ममुहूर्ताची सांगितली आहे, 4:30-5 वाजता. कारण की वाताचं गावाची लोक तेव्हा जातात सकाळी, तर ते टाईम आजच्या काळामध्ये लोक विसरतायत, त्याचा जो महत्त्व विसरतायत. अवेळी संडासाला जाणे, संडास करताना जोर देणे, हा फार प्रकार आपल्या बघण्यामध्ये येतं की संडास झाली नाही सर, संडास करताना मी फार जोर देतो. वेस्टर्न टॉयलेटचा वापर आजकाल जास्त होत आहे. तुम्हाला सांगू इच्छितो तुम्हाला तुमच्या माध्यमातून की इंडियन टॉयलेट्स आर द बेस्ट टॉयलेट्स. बिकॉज इंडियन टॉयलेट्समध्ये जी पोझिशन असते त्याच्यावर पोटावर दाब पडतो आणि विशेष एक मसल असते जे संडासच्या जागेला धरून ठेवते. गुलेर सारखी एक मसल असते, ते मसल संडासच्या जागेला धरून ठेवते. ते धरून ठेवल्यामुळे वेस्टर्न टॉयलेटमध्ये तोचा अँगल जो असतो तो 90 डिग्रीचा अँगल असतो. अच्छा, लक्षात घ्या मला काय म्हणायचं. आणि जर आपण इंडियन टॉयलेटमध्ये बसलो तर त्याचा जो अँगल असतो तो 35 डिग्रीचा अँगल होतो. मोशन इझिली इव्हॅक्युएट होण्यास मदत होते. अच्छा. सो माझं असं आव्हान आहे सगळ्या लोकांना की इंडियन टॉयलेटचा वापर जास्तीत जास्त करा. जर वेस्टर्न टॉयलेट असेल तर जे पाय आहे आपली खाली त्याच्या खाली छोटंसं टेबल घ्यावं आणि त्याच्यावर पाय ठेवून मोशन्स करावं. अच्छा. सो दिस इज अबाउट गुड टॉयलेट हॅबिट्स. बॅड टॉयलेट हॅबिट्स जे असतात ते आहे. आणि त्याच्यामध्ये बॅड टॉयलेट हॅबिट्समध्ये सारक औषधं घेणे, पोट साफ होण्याची औषधं आजकाल काउंटर मेडिकल्समध्ये बरेच आहे अवेलेबल. ते सारक औषधाची एक सवय होणे. एखाद्याला सवय असते की मी तांब्यामध्ये पाणी घेतलं तरच संडास होते, एखाद्याला सवय सिगारेटची असते, बिडीची असते, कोणाची मिश्रीची असते. अशी ती सवय लावून घेतात. त्याला आमच्या आयुर्वेदामध्ये ओक सात्म्य म्हणतात. साधारण भाषेत हर एक का मोशन एक इमोशन से जोड़ा है. तो ये इमोशन जो है रहना चाहिए बट इस तरह से जुड़ना नहीं चाहिए. वो नेचुरल प्रक्रिया है, नेचुरल तरीके से होनी चाहिए. इट शुड गेट नेचुरली. जब वो नेचुरली ना होते हुए अननेचुरली कोशिश हमने किया तो मलद्वार के आजार आपको देखने में मिलेंगे. और साथ ही साथ फूड, आजकाल लोक बरंच चायनीज हा जो व्यंजन आहे, जो आहार आहे तो घेतात.
वेळेवर जेवण करत नाही, जेवणामध्ये फायबर पदार्थाचा अभाव, जे आपण म्हणतो साधारण भाषेत की काकडी गाजर असायला पाहिजे, सलाड्स असायला पाहिजे, फास्ट फूडचं हा काळ आलेला आहे. लोक प्रिझर्व फूडवर जास्त फोकस करतायत, ब्रेड्स, बिस्किट्स, पॅकिंग फूड हे खातायत, ऑइली फूड्स खातायत. नॉनव्हेज हा जो आहार आहे त्याच्यामध्ये मी माझ्या पेशंटला नेहमी सांगत असतो की दुपारी घेतलं पाहिजे रात्रीच्या ऐवजी, आणि ते पण बॉइल्ड घेतलं पाहिजे, फ्राईड नाही. आपण कसं आहे काळा मसाला, गोंडा मसाला टाकून एकदम झणझणीत आपण ते करतो नॉनव्हेज, तसं नाही चालणार. जिभेचे चोचले कमी केले पाहिजे. येस, बॉइल्ड चिकनचं तुम्ही सेवन करा. बघा तुम्ही जिम फिटनेस ट्रेनरकडे गेलं तर ते तुम्हाला चिकन ऍडवाइस करणार, बट इट शुड बी इन अ बॉइल्ड फॉर्म, नॉट शुड बी इन अ फ्राईड फॉर्म. सो बेसिकली इट इज ऑल अबाउट युअर बॅड टॉयलेट हॅबिट्स अँड बॅड फूड हॅबिट्स, अँड आफ्टरवर्ड्स वेट, तुमचं शरीराचं वजन. आता फिमेलमध्ये प्रेग्नन्सीमध्ये मूळव्याधाचा हा त्रास होतोच, पण तो मूळव्याध नसतो, तो फिशर असतो, त्याच्यावर पण आपण बोलूया. तर असे कारणामुळे हे आजार सर्वसाधारणतः कोणालाही होऊ शकतं, असं माझं तुमच्या माध्यमातून लोकांना सांगतोय मी. आता तुम्ही सांगितलं की हा आजार कोणालाही होऊ शकतो, पण सगळ्यात जास्त धोका कुठल्या वयोगटातल्या लोकांना हा असतो? असं नाही सांगू शकत आपण धोका की प्रत्येक या वयामध्ये, कोणत्याही वयामध्ये हे आजार आपल्याला होऊ शकतो. लहान बाळामध्ये काय असतं की ते चपाती हाताने गोल करून खातात, कोरडा आहार, मुरमुरे, कुरकुरे हे सगळं खातात. आता माझ्याकडे 5 वर्षाचा बाळ आहे, त्याला मूळव्याधाचा त्रास होत होता, पण त्याला मूळव्याधाचं निदान न करता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. फिशर झालं, नॅपकिन रॅशेस झाले, बर्निंग सेन्सेशन झाले. तुमच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की मी जो संडासच्या जागेवर त्रास म्हटलं की मूळव्याध असं नसतं. देर आर डिफरंट टाईप ऑफ डिसिजेस, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार सांगितलेले. फिशर झालं तुमचं भगंदर, फिस्टुला, पायनोडल सायनस, तो संडासाच्या मार्गाच्या वरच्या बाजूला होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग बरेच काही त्याच्यामध्ये आजार आहे. कॉन्डिल्युमा ॲक्युमिनेटा म्हणून एक आजार आहे जो व्हायरसमुळे होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ॲप्सेस आहेत त्याच्यामध्ये, एक्सटर्नल पाईल्स आहे, इंटरनल आहे, ॲनल पॉलिप्स आहे, ॲनल कॅन्सर्स पण असू शकतात. आताच 4 दिवसा अगोदर एक माझ्याकडे पेशंट आले होते, त्यांना आम्ही त्याचा थोडासा पीस काढून आम्ही आता बायोप्सी रिपोर्टला पाठवलेलं आहे. सो दीज आर द थिंग्स. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ डिसीजेस, नॉट ओनली पाईल्स. दॅट व्हॉट आय एम सेइंग टू यू. आत्ताच तुम्ही सांगितलं की फिस्टुला, सायनस, तर हे याविषयी थोडं सविस्तर सांगा. फिस्टुला म्हणजे संडासच्या जागेवर एक बोगदा तयार होतो, बाहेरच्या बाजूला एक छिद्र तयार होतो, त्याचा जो छिद्र असतो तो आतमध्ये एक नळी तयार होते. अच्छा, अशी एक नळी ट्रॅक तयार होतो, त्या ट्रॅकमधून सर्वसाधारणतः पू येत राहतं आणि पेशंटला वाटतं की संडासच्या जागेवर एक बेंड आहे, बेंड फुटली, पू बाहेर पडलं की आराम होतो. तो तसा नसतो, तो ती एक बोगदा तयार होतो, एक नळी तयार होते त्याच्या आतमध्ये, आणि त्या नळीच्या मार्फातून इन्फेक्शन होत राहतं. सो बेसिकली फिस्टुला काय आहे, एनल ग्लँडचं इन्फेक्शन आहे. अच्छा, जसं आपल्या तोंडामध्ये थुंकी निर्माण करणारी ग्रंथी आहे, आपल्या डोळ्यामध्ये लॅक्रिमल ग्लँड जे अश्रू निर्माण करणारे, नेहमी आपला डोळा मऊ असतो, शरीरावर स्वेट ग्लँड्स आहे, तसं संडासाच्या मार्गामध्ये एनल ग्लँड्स असतात. त्या एनल ग्लँड्समध्ये संडासाचे कण चिटकले की हे असे बोगदा तयार होऊन पूची निर्मिती होऊन पूची पिशव्या तयार होतात. दॅट इज कॉल्ड ॲप्सेस. तर हे जे भगंदर आजार आहे तो मूळव्याधापेक्षा टोटल वेगळा असतो. त्याच्यामध्ये पू वाहत राहते, बेंड आल्यासारखं पेशंटला वाटतं, त्याच्यामध्ये थंडी ताप कणकणी पेशंटला येते, आणि दॅट इज अ फिस्टुला, दॅट इज भगंदर. मूळव्याध होण्याआधी सुरुवातीला काही लक्षणं जाणवतात, तर ते कसं ओळखावं की ही लक्षणं याचीच आहेत म्हणून? मूळव्याध होण्याच्या अगोदर सगळ्यात पहिले पेशंटला असं जाणवतं की संडासच्या जागेवर आगाग होत आहे. अच्छा, बर्निंग सेन्सेशन. थोडक्यात पेशंटला असं वाटतं की रात्री मी झणझणीत मिसळपाव खाल्लीये, झणझणीत वडापाव खाल्लंय, त्यामुळे हा त्रास होतो. नाही. सो दॅट इज द अलार्मिंग साईन, दॅट इज कॉल्ड बर्निंग सेन्सेशन. सेकंड इज ब्लिडिंग. संडासच्या जागेवरून रक्तस्राव होणे, संडास करताना रक्तस्राव होणे, संडास झाल्यानंतर रक्तस्राव होणे, किंवा धुताना हाताला रक्त लागणे. आणि फिशरमध्ये जे रक्तस्राव होतो तो एकच दिवस होतो, दुसऱ्या दिवशी होत नाही. तर पेशंटला वाटतं की अरे काल मी तिखट खाल्लं होतं त्याच्यामुळे रक्तस्राव झाला, असं नव्हे. तर दिज आर अलार्मिंग साईन. एकदम बेसिक आहे. एकतर त्रास होतो पेशंटला, आणि दुसरी गोष्ट रक्तस्राव, तिसरी गोष्ट त्या जागेवर सूज जाणवायला लागते पेशंटला. अच्छा, छोटी मोठी सूज जाणवायला लागते त्या जागेवर. मग अशा टायमिंगला पेशंट काय करतात, आमच्याकडे न येता
ते काउंटर मेडिसिन्सवर जास्त अवलंबून असतात की मेडिकल्समध्ये. मला हे माहितीये तुम्ही याविषयी द्या असं. तर ते मेडिसिन्स वगैरे घेतात, मग त्याच्यामुळे काय होतं, तो आजार आतमध्ये वाढत जातो आणि एक दिवशी पूर्णतः बाहेर आल्यावर किंवा जास्त रक्तस्राव झाल्यावर, असह्य वेदना झाल्यावर मग पेशंट आमच्याकडे येतात. तर बेसिकली यू शुड चेक युअर मोशन्स, की मोशन्स क्लिअर होत आहेत की नाही, आणि मोशन्समध्ये काही तुम्हाला आढळून येतात का, पू असं सूज वगैरे काही जाणवत असते का. दॅट इज ऑल्सो वन टाईप ऑफ हेल्थ अलार्मिंग साइन्स. सो दिस हॅज टू बी सी बाय द पेशंट्स. अच्छा. आणि हा असा आजार आहे की याच्याविषयी जास्त बोललं जात नाही, म्हणून कधी कधी लाज वाटते, म्हणून लोक याविषयी सांगताना घाबरतात. हे कंडिशन पहिले जुन्या काळात होती, पण आज AIचा जमाना आहे, गुगल आहे, मोबाईलमध्ये सगळे वेबसाईट्स आहेत, बरेच डॉक्टर्स लोक चांगलं या फील्डमध्ये काम करतायत, लोकांना या गोष्टीचा अवेअरनेस आहे. लाज वाटते लोकांना, बट पहिल्यापेक्षा आता मी पब्लिकमध्ये बघतोय की जागृती आलेली आहे, याबद्दल अवेअरनेस आलेलं आहे, की या आजाराचा आता ते ओपनली डिस्कस करतात, बोलतात. जुन्या काळामध्ये हे होतं, पण आज कसं आहे की जे जसं सायन्स वाढलंय, AI, गुगल, तर हे आजकाल नॉर्मली सगळे डिस्कस करतात, नॉर्मली डॉक्टर्सकडे जातात. मोस्ट प्रोबेबली जे लो सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन्समध्ये राहतात, ग्रामीण भागात, त्याच्यामध्ये हे दिसायला लागतं. बट अवघड जागाचं दुखणं आहे तर थोडंसं पेशंटला लाज वाटतं. बट पुण्यासारख्या शहरामध्ये जे मेट्रो सिटीज आहेत, आता असं काही नाही राहिलंय, अवेअरनेस आहे, बरेच लोकांना माहीत आहे सगळ्या गोष्टी, आणि ते स्वतःहून डायग्नोज करून आमच्याकडे आजकाल येत आहेत. आणि एखाद्या पेशंटला उपचार झाल्यानंतर ते आजूबाजूलाही सांगतायत. असं पहिले नव्हतं, आज असं नाही, आज अवेअरनेस आलेलं आहे याच्याबद्दल. तर या आजारांकडे जर दुर्लक्ष केलं तर इतर काही गंभीर आजार उद्भवू शकतात का? येस, त्याचे उपद्रव बरेच काही आहे. जसं की मूळव्याधामध्ये रक्तस्राव झालं तर शरीरामध्ये रक्त कमी होऊन ॲनेमिक होतो पेशंट. अच्छा. म्हणजे हिमोग्लोबिन कमी झाल्यावर मग थकवा जाणवते पेशंटला, काही काम करण्याची इच्छा होत नाही, जेवण नाही करू शकत, उत्साह राहत नाही. तर सगळ्यात पहिले मूळव्याधामध्ये रक्तस्राव होऊन शरीरामध्ये रक्त कमी होतं, आणि रक्ताला पर्यायी नाव जीवन आहे. हो. सो दॅट इज इम्पॉर्टंट. तर संडासला शरीरामधून रक्तस्राव संडास करताना जाता येतात, दॅट इज अन अलार्मिंग साईन. हा एक मोठा उपद्रव आहे. भगंदरमध्ये जे पूपचे पिशव्या तयार होतात, इन्फेक्शन होतो, सेप्टिसेमियामध्येही पेशंट जाऊ शकतो. जसं आपण साधारण भाषेत म्हणतो की सेप्टिक झालंय. अच्छा. तर ते जेंट्स पेशंटमध्ये लवकरात लवकर पसरू शकतं अंडकोशामध्ये, कारण की अंडकोश एक साधारण भाषेत सांगण्याचा प्रयत्न करू तर ती एक पिशवी आहे. हो. त्याच्यामध्ये पू लगेच साचतं. फिमेल पेशंट्समध्ये जे योनीचा मार्ग आहे त्या आजूबाजूलाच आहे, त्याच्यामध्येही भगंदर शिरतं. दॅट इज कॉल्ड रेक्टोव्हायजनल फिस्टुला. पसरत जातो थोडक्यात. तर पसरल्यानंतर तो काय करतो, ते आजूबाजूच्या मसल्सला वगैरे डॅमेज करायला सुरुवात करतो भगंदर. तर दिस आर उपद्रव. हा बराच जुना आजार आहे, आणि त्याच्यामध्ये भगंदरचा उपचारच केलं नाही, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ग्रोथ जर झाली, वेगवेगळ्या प्रकारची गाठी निर्माण झाले, तर याच्यामध्ये एनल कॅन्सर, रेक्टल कॅन्सरही होऊ शकतो. तुम्ही गुगलला सर्च करा, टॉप 3 मध्ये गुदमार्गाचं कॅन्सर आहे. आताच आमच्याकडे एक पेशंटचं नाव सांगत नाही, संडासच्या जागेवर त्यांना कॅन्सर हे डिटेक्ट झालं. मग आम्ही त्यांचं ऑपरेशन केलं, मी आणि डॉक्टर सुशील देशमुख सर आहे. तर आम्ही ते गॅस्ट्रो हब हॉस्पिटलमध्ये त्यांचं ऑपरेशन केलं आणि सक्सेस झालं ते ऑपरेशन. तर याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य हे आहे की संडासच्या जागेमधून रक्तस्राव होणे हे मूळव्याधामध्येही होऊ शकतं आणि कर्करोगमध्येही होऊ शकतो. दोघांची लक्षणे सेम आहे. तर ते वेळेवर निदान, वेळेवर उपचार याला फार महत्त्व आहे. पण याच्यामध्ये पेशंट काय करतात, झाडीपाल्याची औषधं घेतात, काउंटर मेडिसिन्स घेतात, आणि त्यांच्यासोबत कधी कधी फसवणूक होते. म्हणजे जे डॉक्टर नसतात आणि जे क्लेम करतात की जे मूळव्याधाचा मी उपचार करू शकतो, तुम्हाला आता माहीत असेल बिंग जर्नलिस्ट, तर त्यांच्याकडे जाऊन उपचार करतात. तर ह्या सगळ्या गोष्टी न करता एक प्रॉपर प्रॉक्टोलॉजिस्ट जे गुदद्वाराचे आजाराचे डॉक्टर आहेत किंवा सर्जन्स आहेत, त्यांना जाऊन दाखवून ह्या सगळ्या गोष्टीचं निदान आणि त्याच्यावर उपचार हे सगळं करणं गरजेचं आहे. या आजारावर प्रत्येक वेळी शस्त्रक्रियाच असते की विदाऊट शस्त्रक्रिया, विदाऊट ऑपरेशन सुद्धा याच्यावर निदान करता येऊ शकतं? बरोबर. आता कसं आहे की मूळव्याध म्हटलं की शस्त्रक्रिया हे बरेच लोक टाळतात, कारण की घाबरतात फार की त्या जागेचं ऑपरेशन कसं करायला
पाहिजे, कसं करून घेऊ मी. तर त्याच्यामध्ये जो एक मिथ आहे की संडाचं ऑपरेशन केलं की कंट्रोल जातं, तर अशा काही कारणामुळे लोक शस्त्रक्रिया करत नाही. बट आमची जी गाईडलाईन्स आहे आणि जे सुश्रुत आचार्यांनी जी उपचाराची क्रम दिलेली आहे ते पहिली औषधी चिकित्सा आहे. अच्छा. तर पेशंट, ते सांगतो मी, पेशंट जर आमच्याकडे लवकर आलं, जसं की आता तुम्हाला काही त्रास झाला तर जसं मी सांगितलं पेशंट वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असतो, आमच्याकडे त्या स्टेजला पेशंट येत नाही. तर पहिले आम्हाला गाईडलाईन्स आहेत आणि हे आजार औषधीमध्येही बरं होतात. औषधी चिकित्सा चांगल्या पद्धतीने जरी दिली तरी बरं होतं. पण प्राथमिक स्टेजमध्ये, प्रायमरी स्टेजमध्ये मेडिसिन इज व्हेरी इफेक्टिव्ह. वी आर गिव्हिंग आयुर्वेदिक मेडिसिन्स टू पेशंट्स. पेशंट्स आर हॅपी. बट ते सेकंड स्टेजमध्ये गेलं, थर्ड स्टेजमध्ये गेलं, तुमच्या माध्यमातून मूळव्याधामध्ये जे प्रकार असतात ते असे 4 प्रकार सांगितलेले, 1, 2, 3 आणि 4 तुम्ही इथे बघू शकता. तर हे जे पहिले आणि दुसऱ्या प्रकारचे जे मूळव्याध आहे याचे हे औषधांनी बरं होऊ शकतं, डाएट मॅनेजमेंटमध्ये बरं होऊ शकतं. बट वेन इट गोज इन टू द थर्ड स्टेज शस्त्रक्रिया गरजेचं असतं. तर सांगण्याचं तात्पर्य हे आहे की लवकरात लवकर निदान आणि त्याचा उपचार दॅट इज डिपेंडेबल. तुमच्या माध्यमातून सांगू शकतो की माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्राय करतो की मोस्ट प्रॉब्ली मेडिसिन्स, सीड्स बाथ, ड्रेसिंग्स, त्या जागेवर आपण काही आयुर्वेदिक औषधं सोडतो आपण, त्याच्यामध्ये पेशंटला आपण रिलीफ करून देतो. जेव्हा तो औषधामध्ये औषध दिल्यानंतर सुद्धा बरं होत नाही किंवा ते सेकंड, थर्ड, फोर्थ स्टेजमध्ये गेलंय, थर्ड, फोर्थ स्टेजमध्ये गेलंय, इन्फेक्शन झालंय, मग शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नाहीये. कारण की हे जे आजार असतात ते गुदद्वाराच्या जागेवर होतात, तर स्थानिक उपचार करणं गरजेचं आहे. जरी मी औषधी चिकित्सा वारंवार सांगतोय, तर तुमच्या माध्यमातून औषधी चिकित्सा म्हणजे की फक्त गोळ्या खाणे नव्हे, त्या जागेवर काहीतरी मलम लावणे. जसं की फिशर आहे, फिशर म्हणजे साधारणतः छोटीशी एक जखम होते तिथे, म्हणजे थोडक्यात फाटते ती जागा, चीर पडते. होट कसं फाटतं तसं संडासच्या जागेवर जखमा होतात. आता हे जखम झाल्यानंतर पेशंट काय करतात, गोळ्या घेत राहतात. नाही, त्या जखम्याला स्वच्छ करणे, पाण्यात बसणे, त्या जागेवर आयुर्वेदिक औषधाचा मलम लावणे, साजूक तूप जरी लावलं तरी बरं होतं. बट पेशंट काय करतात, गोळ्या खात राहतात. मग गोळ्या खाल्ल्यामुळे शरीरामध्ये उष्णता वाढते, परत तो सायकल, तो चक्र चालू असतो. तो औषधी चिकित्सामध्ये स्थानिक चिकित्सा केली तर पेशंटला आराम लवकर होतो, असं तुमच्या माध्यमातून इथे मी सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. हा आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत काय बदल केले पाहिजे? सोपं आहे, वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, एक छोटी मोठी एक्सरसाइज, काहीतरी योग वगैरे, आणि सगळ्यात महत्त्वाचं कुंतणे. हे सगळं प्रॉब्लेम्स कुठे चालू होत आहे, संडास करताना जोर दिल्यामुळे. जोर कशामुळे देत आहेत पेशंट्स लोक? स्कूलला जायचंय, ऑफिसला जायचंय, घाई गडबडमध्ये शौचाची प्रक्रिया करतात. सो वेट फॉर युअर मोशन्स, गो टू द मोशन्स. मोशन जाताना मोबाईल, पेपर हे नाही घेऊन जायचं. आलं लक्षात तुम्हाला? सो यू शुड फोकस ऑन युअर प्रॉपर प्रक्रिया, नैसर्गिकरिती ती झाली पाहिजे. त्यासोबत तुम्ही एक्सरसाइज करा, पोटावरची दाब निर्माण करणारी एक्सरसाइज करा. योगामध्ये मलासन व्यवस्थित सांगितलेलं आहे, बेनिफिट होतो त्याचा मलासन. मग त्याच्यानंतर पवनमुक्तासन झालं. तर एक्सरसाइज, डाएट, वेट मॅनेजमेंट, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या जागेवर थोडंही काही वाटलं तर तुम्ही प्रॉक्टॉलॉजिस्टला दाखवून त्याचा वेळेवर त्याचा औषधी चिकित्सा करून उपचार, हे फार महत्त्वाचं असतं. तर वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे, एक्सरसाइज, वेट मॅनेजमेंट, दिस हॅज टू बी फॉलोड. हा आजार एकदा बरा झाला की तो परत होतो का, आणि तो परत होऊ नये यासाठी काही? पहिल्या प्रश्नाचं मी तुम्हाला उत्तर देतो की हा आजार बरा होता का? 100% बरं होतो जर त्याला व्यवस्थित आपण निदान करून त्याच्यावर उपचार केला तर. ओके. आता याच्यामध्ये स्वप्नील की जे उपचार आहे असं गोल्ड स्टँडर्ड उपचार नाही आहे की जसं की हाडाचं ऑपरेशन कोणत्याही हॉस्पिटलमध्ये सारखं होणार, पुण्यात करा, मुंबईत करा, पण मुळव्याधाचं असं नाही आहे. प्रत्येक डॉक्टरांची त्यांच्या अनुभवानुसार आणि त्यांच्या स्किल अनुसार ते वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करतायत. अच्छा. कोणी लेझरनीच करताय, इंजेक्शन थेरपी, त्याच्या इन्फ्रारेड कॉग्युलेशन, स्टेपलर थेरपी, हेमरोडोपेक्सी, नाना प्रकारचे याच्यामध्ये उपचाराचे तंत्र आहेत. तर त्याच्यामध्ये पेशंटची तपासणी करून त्यांना नेमकं काय आजार झालेला आहे, मूळव्याधासोबत भगंदर आहे का, मूळव्यासोबत फिशर आहे का, मूळव्याध कोणत्या टाईपचं आहे, पेशंट मेल आहे फिमेल आहे, त्यांचा वेट काय आहे, आलं लक्षात, त्यांना काही इतर आजार आहेत का, कोमॉर्बिड कंडिशन, कोणी डायबेटिक असते, कोणाला थायरॉइडचा प्रॉब्लेम असतो, कोणाला कार्डिक रिस्क असतो, अशा टायमिंगला कोणते प्रोसिजर त्यांच्यासाठी चांगली असते
हे आपण निवड करतो त्याची, आणि पेशंटचाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो. आणि त्या पद्धतीने जर व्यवस्थित निदान आणि व्यवस्थित उपचार केला तर 100% हा आजार बरं होतो. पण स्टील पेशंटला त्याची जी जीवनशैली आहे त्याच्यामध्ये सुधार होणं महत्त्वाचं आहे. उदाहरणतः आम्ही एक पेशंटला बरं केलं, पेशंट बरंही झालं, पण त्याची जी ड्युटी होती ते शिफ्ट्समध्ये ड्युटी करतात IT लोक. बिलकुल. तर ते जे शिफ्टच्या ड्युटीमुळे त्याला त्याची जी फिजिओलॉजिकल बॉडी चेंजेस झालेत आणि त्याला परत कॉन्स्टिपेशन, परत फिशरचा त्रास होता. तर त्याच्यामुळे त्यांना आम्ही असं सजेशन दिलं की यू कम टू प्रॉपर नॉर्मल टायमिंग्स शिफ्ट्स घ्या. मग त्यांनी ते जॉब सोडला आणि ते दुसऱ्या शिफ्टमध्ये आला, मॉर्निंग शिफ्टमध्ये, नाईट शिफ्टमध्ये न करता, आणि त्याचा आजार बरं झाला. तर कधी कधी आजार आम्ही बरं केल्यानंतर सुद्धा जे काही कारणं असतात, एखाद्या पेशंटला असतं की मी सर नॉनव्हेजच डेली खातो, तर इट शुड यू कॅन ईट नॉनव्हेज बट इन अ प्रॉपर वे. दुपारी खाल्लं पाहिजे. आयुर्वेदामध्ये संध्याकाळी 6च्या नंतर जेवणच सांगितलं नाही. हो. पण नॉनव्हेज शुड बी टेकन ऑलवेज इन टू द लंच, जसं मी सांगितलं, नॉट फ्राईड, बॉईल्ड घेतलं पाहिजे. सो दिज आर द थिंग्स. 100% बरा होतो, एकदम क्युअर होतो. पण त्याच्यानंतर पेशंटलाही त्याची काळजी घेण्यासाठी डाएट, जे मी तुम्हाला सांगितलं, गुड फूड हॅबिट्स आणि मोशन्स, गुड टॉयलेट हॅबिट्स, दिस हॅज टू बी फॉलो. आणि सोबत त्याचं वेट मॅनेजमेंट. दिज आर द थिंग्स. मगाशी तुम्ही सांगितलं की याच्या 4 स्टेज असतात. तर पहिल्या 2 स्टेज विदाऊट ऑपरेशन होऊ शकतात. 100%. पण असंही असतं की सुरुवातीलाच काही घरगुती उपाय करून सुद्धा याच्यावर आपण निदान करू शकतो का? म्हणजे जसं की सुरुवातीला जाणवायला लागतं की असा त्रास होतोय, आग होते, तर त्या ह्याच्यातच बऱ्याच वेळा असं होतं की जसं तुम्ही सांगितलं की गुगलला विचारलं जातं, यूट्यूबला विचारलं जातं. एकदम सोपं सांगतो तुम्हाला की घरगुती आपण काय करू शकतो असं आम्हाला समजलं तर. आग होतंय, रक्तस्राव होतंय, सूज येतंय, आता डॉक्टरला जाण्याची इच्छा नाही किंवा डॉक्टर लांब राहतायत किंवा तुम्हाला काही महत्वाची कामं आहेत, तुम्ही नंतर डॉक्टरना दाखवणार, तर घरच्या घरी उपचार काय करू शकता जेणेकरून याला आराम होईल. दिस इज युअर क्वेश्चन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाण्यात बसणे. टब घ्यायचं, टबमध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि त्याच्यात एक 15 ते 20 मिनिटं दिवसात 3दा बसायचं. पाणी गरम नाही घ्यायचं, स्किन जळून जाणार. थंड नाही घ्यायचं, काय फायदा होणार नाही. पाण्यात बसायचं. आणि घरी तुमचं साजूक तूप असतो बघा, हो, विरघडलेलं नाही, जो आपलं घट्ट तूप, ते घेऊन संडासाच्या मार्गामध्ये बोटाच्या साह्याने आतमध्ये फिरवायचं, जेणेकरून लुब्रिकेशन होईल. म्हणजे थोडक्यात आपण होटावर वॅसलिन कसं लावतो तसं ते हातून तुम्ही बोटाच्या साह्याने साजूक तूप जरी लावलं तरी पेशंट बरं होतो. त्याच्यासोबत तुमचं डाएट आणि त्याच्यासोबत तुम्ही हे गोष्टी केल्यामुळे 50 ते 80% तुम्हाला आराम होऊन जाणार. त्याच्यानंतर यू कॅन डू युअर थिंग्स, डाएट फॉलो करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं की कमी झालंय तर डॉक्टरांना तुमच्या वेळेनुसार भेटा. जर नाहीच कमी झालंय तर तातडीने भेटा. धन्यवाद सर. या मूळव्याध या एका संवेदनशील आजाराविषयी तुम्ही आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.